आवाज आवाज येतोय मुलांना? आवाज आ रहा है? येत आहे. हो असं करा. हा मी कसे आहेत सगळे? मजेत. बोल बोल कशी आहात? तर माझं नाव तृप्ती साळवी आहे. आपण भेटलोय का आधी? हो नाही. नाही भेटलोय का आपण? आधी आपलं लेक्चर झालं होतं? माझं कोणता? नाही झालं होतं ना? माझं नाव आहे तृप्ती साळवी आणि मी तुम्हाला गणित शिकवते. गणित आवडतं सर्वांना? आवडतं का? व्हेरी गुड, मस्त, छान. मला बरं वाटलं ऐकून. बरं, छान चेहरे दिसतात सगळ्यांचे, छान दिसतात सगळे. आज आपण मग गणित शिकायचंय तुमच्या 9वीचा, है ना? तर आपला जो पहिला धडा, आपल्याला आता माहिती आहे 9वी पासून आपल्याला गणिताचे 2 भाग असणार आहेत, बरोबर ना? गणिताचे आपल्याला 2 भाग आहेत, कारण आधीपर्यंत 8वी पर्यंत आपल्याकडे एकच भाग होता गणिताचा, आणि आता आपल्याकडे 2 भाग असणार आहेत गणिताचे. आणि त्याच्यामध्ये आपला जो मॅथ्स 1 आहे त्याच्यातला आपण पहिला धडा शिकणार आहोत. ठीक आहे, बाकीचे आता म्यूट करा हा मुलांना. आपण पहिला धडा सुरू करूया. ठीक आहे, तर आपल्या पहिल्या धड्याचं जे नाव आहे ना ते आहे संच. संच या शब्दावरून तुम्हाला काय कळतं? संच, आपण जर संच म्हटलं तर त्याच्यावरून आपल्याला काय कळतं? संच या शब्दावरून संच आपण बोलतो ना, संच. तर मी संच केलाय किंवा मी संचय केलेला आहे असं आपण शब्द वापरतो. संचय, संचय म्हणजे काही गोष्टी आपण एकत्र, म्हणजे सारख्या गोष्टी एकत्र केल्या की त्याला आपण संचय करणं म्हणतो किंवा साठवणं. जसं मी पैशांचा संचय करते, है ना? संचयचा शब्द थोडा पुढे जाऊन संच असा बनला. तर एक शाळा ते म्यूट करा हा, सर्वांनी म्यूट करा कारण खूप आवाज येतोय. थँक्यू. तर आपला जो धडा आहे संच, तर संच म्हणजे काय? तर गणितामध्ये संच कशाला म्हणायचं? तर गणितामध्ये आहे ना धडा, आता संचय हा शब्द आपण मराठीमध्ये खूप वेळा ऐकलेला आहे. तर गणितात संच म्हणजे काय? गणितात जो संच आहे तर संच म्हणजे पण एक प्रकारचा समूह आहे. समूह म्हणजे काही गोष्टी एकत्र केल्या की त्याला आपण समूह म्हणतो. जसं आपण आपले बघा छंद असतात, काहींना तिकीट गोळा करण्याचा छंद, तिकिटांचा संचय करतो आपण, किंवा काहींना आणखी काडीपेटी, जे आपण काडीपेटीचे बॉक्स असतात त्याचा संचय करायचा छंद असतो. मग असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे संचय करतो. संचय म्हणजे सारख्या गोष्टी आपण खूप साऱ्या गोष्टी एकत्र केल्या की त्याला संचय म्हणतात किंवा समूह म्हणतात. मग गणितामध्ये जो संच हा शब्द आहे मग तो कोणासाठी वापरायचा आहे? तर अशाच प्रकारच्या सगळ्या म्हणजे सगळ्या समूहांसाठी वापरायचा आहे का संच हा शब्द? तर गणितामध्ये संच जो शब्द आहे तो सगळ्याच समूहासाठी नाही वापरत आपण. ऐकताय ना मुलांनो? संच हा शब्द जो आहे तो सगळ्याच समूहासाठी नाही वापरत. सगळेच समूह हे संच नसतात. आता समूह म्हणजे समजा मी तुम्हाला म्हटलं की तुमच्यातील शूर मुलांचा संच किंवा तुमच्या वर्गातील शूर मुलांचा संच, किंवा मी म्हटलं की आठवड्यातील वारांचा संच नाही म्हणता येणार, आपण जो शूर मुलांचा समूह म्हणू,
आणि आठवड्यातील वारांचा समूह असे 2 प्रकारचे समूह जर आपण विचारात घेतले तर जो शूर मुलांचा समूह आहे त्याच्यामध्ये कसं आहे, शूर मुलांचा समूह जर तुम्हाला विचारला किंवा शूर मुलांच्या समूहामध्ये कोणकोणती मुलं येतात असं प्रत्येकाला समजा जाऊन विचारलं तर मी समजा असेल तुमच्या शाळेमध्ये जर मी शिकत असेल तर मला जे शूर मुलं वाटतात, शूर म्हणजे काय तर धाडसी, म्हणजे असं कोणत्याही याच्यात धाडस करणारे. आता मला जो शूर वाटतो, मी ज्याचं नाव लिहिलं शूर मुलांच्या समूह, मी समजा लिहायला सांगितलं मला की तुमच्या वर्गातील जेवढी जेवढी शूर मुलं आहेत त्यांची नावं लिहा, तर मी मला जे शूर वाटतात त्या मुलांची नावं लिहिणार. म्हणजे मला असं वाटतं की हा बाबा हा शूर आहे ना. तर बघा एखादा असतो ना तो झुरळाला पण घाबरणारा असतो पण इतर वेळेस मारामारी करायला पण पुढे असतो, म्हणजे इतर मुलांबरोबर फायटिंग करायला म्हणजे तो शूरपणा दाखवतो. पण ते जर एखादं झुरळ गेला किंवा पाल गेली तर त्याला घाबरणारा असतो, बरोबर आहे. तर मी समजा एखाद्याला बघितलंय की हा तो एखाद्या मुलाबरोबर खूप असा फाईट करतोय तर तो मला वाटतं हा किती शूर आहे, तर माझ्यामध्ये तो शूर आहे. पण तुम्ही बघितलं असेल की त्याच मुलाला झुरळाला घाबरताना बघितलं असेल किंवा पालीला घाबरताना बघितलं असेल तर तुम्ही काय बोलाल, अरे हा कुठे शूर आहे, हा तर मित्र आहे. म्हणजे माझ्या मते जो शूर आहे, म्हणजे मला जो वाटतो की हा बाबा हा खूप असा शूर आहे, काहीतरी चांगलं डेअरिंग आहे त्याच्यामध्ये, पण मला जो शूर वाटतोय तो तुम्हाला वाटेल असं नाही, तुम्ही त्याला कुठेतरी घाबरताना पण बघितलं असेल, बरोबर की नाही, बरोबर की नाही. मग मला जो शूर वाटतो तो तुम्हाला वाटेलच असं नाहीये. मग मी जी शूर मुलांची यादी तयार करेन त्या यादीत तुम्ही जी यादी तयार कराल शूर मुलांची ती सारखी नसणार आहे, वेगवेगळी असणार आहे की नाही, हो की नाही. हो असेल तर थम्स अप करा आणि नसेल तर थम्स डाऊन करा. अनम्यूट म्यूट करा. थम्स अप आणि थम्स डाऊन करून आपण उत्तर देऊया. हा, तर मला जी शूर मुलं वाटतात ती तुम्हाला वाटतच असतील असं नाही, बरोबर की नाही, हो की नाही. थम्स अप. तर जो पण शूर मुलांचा तो समूह मी करणार, पण त्या समूहामध्ये तुम्ही जी मुलं लिहिलेली आहेत, तुम्ही ज्या मुलांची नावं लिहिली आहेत ती आणि मी लिहिलेल्या मुलांची नावं वेगवेगळी आहेत. मग गणितामध्ये त्यांना अशा समूहांना संच म्हणत नाही. ज्याच्यामध्ये जे घटक आहे, शूर मुलांच्या यादीमध्ये जी मुलं आहेत ती तुमची आणि माझी वेगवेगळी आहेत, मी लिहिलेली वेगळी आहे, तुम्ही लिहिलेली वेगळी. त्यामुळे असे समूह ज्याच्यातले घटक प्रत्येक जण वेगवेगळा जर सांगत असेल तर त्याला संच म्हणत नाही. म्हणजे आता मी समजा सांगितलं की आठवड्यातील वारांचा समूह, आठवड्यातील वारांचा समूह, समजा हा समूह तुम्हाला विचारला किंवा मला विचारला तर मी आठवड्यातील वार काय लिहेन. आता पहिल्यापासून आपण लहानपणापासून शिकत आलोय आठवड्यातले वार कोणते आहेत, तर मला जे माहित आहेत ते रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, बरोबर आहे. आता मी ते लिहिणार आठवड्यातील वारांच्या समूहामध्ये. आणि तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार, तुम्ही काय वेगळे वार लिहिणार आहेत कोणते नवीन, तुम्ही पण काय करणार आहे, कारण आपण लहानपणापासून तेच तर शिकत आलोय वार कोणते. मग आठवड्यातील वारांचा समूह मला विचारला काय, तुम्हाला विचारलं काय, तुम्ही जे वार लिहिणार आहात तेच मी पण लिहिणार आहे, बरोबर की तुम्ही कोणते वेगळे वार लिहिणार. म्हणजे मला तरी शाळेत आम्हाला तरी सोमवार, मंगळवार, बुधवार हेच वार शिकवलेले, तुम्हाला कोणते वेगळे शिकवलेत का वार आठवड्यातले वार, तेच ना आपण, म्हणजे मला जे शिकवलं तेच तुम्हाला शिकवलंय ना वार, आपण लहानपणापासून तेच वार लिहितो की नाही. हा, तर मी जे वारांच्या समूहामध्ये जे वार लिहिणार तेच तुम्ही पण लिहिणार आहात. म्हणजे माझ्या समूहामध्ये जे घटक येणार आहे, आठवड्यातील वारांचा समूह जर मला लिहायला सांगितलं तर माझ्या समूहातले जे मी वार किंवा ते जे घटक आहेत माझ्या समूहातले तेच घटक तुमच्या समूहातले पण आहेत.
म्हणजे सेम सेम उत्तर लिहिणार. असं नाही होणार की मी वेगळे वार लिहिले तुम्ही वेगळे. तुम्ही जगामध्ये कुठेही जरी जाल आणि त्याला विचारलं की डेज ऑफ वीक काय आहेत, आठवड्यातले वार काय आहेत, तर तो पण तेच लिहिणार, मंडे ट्युजडे. तो इंग्लिश बोलणारा असेल तर तो मंडे ट्युजडे वेनसडे लिहिणार. बरोबर ना? पण ते त्याचा अर्थ पण तोच होतो की नाही, सोमवार मंगळवार बुधवार. बर, म्हणजे आठवड्यातील वारांचा समूह आणि शूर मुलांचा समूह असे दोन समूह जर आहेत तर ते समूह आहेत. समूह म्हणजे आपण एकत्र नावं लिहितो आपल्या ह्याच्याप्रमाणे. पण या दोन्ही समूहामध्ये संच कोणता आहे, कोणत्या समूहाला संच म्हणायचं, तर ज्याच्यातले घटक सगळीकडे सारखे सांगितले जातात. म्हणजे मी सांगितले तेच तुम्ही पण सांगणार, तुम्ही इतर ठिकाणी कोणाला विचारलं तर ते पण तेच सांगणार. असे जे समूह आहेत त्यांना म्हणायचं संच. म्हणजे संच हे समूह असतात, पण कसे समूह, ज्याच्यातले घटक कुठेही गेलं तरी बदलत नाही. तुम्ही कोणालाही विचारलं तर त्याचे घटक सारखे राहणार. जसं वर्षातील महिन्यांचा समूह विचारलं तुम्हाला, तर वर्षातील महिन्यांचा समूह हा संच आहे की नाही, आहे की नाही? वर्षातील महिन्यांचा समूह हा संच आहे की नाही? वर्षातील महिन्यांचा समूह हा संच आहे की नाही? असेल तर थम्स अप करा, नसेल तर थम्स डाऊन करा. वर्षातील महिन्यांचा समूह हा संच आहे का? थम्स अप करा. ज्यांचं उत्तर हो आहे त्यांनी थम्स अप करून दाखवायचं, ज्यांचं नाहीये त्यांनी डाऊन करून दाखवायचं. नाहीये का? अर्ध्या मुलांचं असं म्हणणं आहे की वर्षातील महिन्यांचा समूह हा संच नाहीये. आता वर्षातील महिने कोणते आहेत? वर्षातील इंग्रजी महिन्यांचा समूह जर तुम्हाला विचारलं तर वर्षातील इंग्रजी महिने कोणते आहेत? मी जे शिकले मला माहित आहे तर जानेवारी, इंग्रजी महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून ते इंग्रजी महिने. आता मी जे लिहिणार आहे तुम्ही पण तेच लिहिणार आहे. इतर कोणाला विचारलं ते सुद्धा तीच नावं सांगणार जी मी सांगितली तुम्ही सांगितली. कारण त्यांनी जर वेगळी सांगितली तिसऱ्याने तर त्याला काय माहित नाहीये, तो शाळेत गेलेला नाही असा त्याचा अर्थ होतो. त्याने वेगळीच नावं जर सांगितली आपल्याला काहीही तर आपल्याला माहित आहे कुठले महिने आहेत, तो काही सांगेल म्हणजे याचा अर्थ तो शाळेत गेलेला नाही असं समजायचं. पण इतर जर बऱ्याच जणांना विचारलं तर ते सगळे जण तेच उत्तर सांगणार जे मी सांगणार तुम्ही सांगणार. वर्षातील महिने हे ठरलेले आहेत. कुठेही जाऊन जर तुम्ही वर्षातील महिने विचारले इंग्रजी महिने तर सगळीकडे सारखेच आहेत. याचा अर्थ वर्षातील इंग्रजी महिने चा जो समूह आहे तो संच आहे नाही, आहे की नाही? आहे आहे म्हणा. काय? आहे आहे, बरोबर आहे. आता समजा मी विचारलं तुम्हाला की इंद्रधनुष्यातील रंगांचा समूह, रेनबो मध्ये जे कलर्स असतात, रेनबो आपल्याला जो इंद्रधनुष्य दिसतं की नाही आकाशात, त्याचा जो समूह आहे तो संच आहे का? आहे का की नाहीये? इंद्रधनुष्यातील रंगांचा समूह हा संच आहे का? आहे, बरोबर. तर का समूह तो संच आहे? कारण त्याच्यातले रंग जे आहेत ते ठरलेले आहेत. आपण पाठ केलेले आहेत की आम्हाला कसं सांगितलेलं जाताना ही पाणी पी असं आम्हाला सांगितलं. तुम्हाला काहीतरी वेगळं असं शॉर्टकट त्या 7 रंगांचा एक आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणजे आपल्याला पटकन लक्षात राहील असं काहीतरी आपल्याला शिक्षकांनी शिकवलेलं असतं. जसं आम्हाला जाताना ही पाणी पी किंवा इंग्रजीमध्ये लिहायचंय तर विथ गिअर असं आपण लिहितो, WIB असं इंग्रजीमध्ये आपण शॉर्टकट लक्षात ठेवायचं. W म्हणजे व्हाईट कलर, I म्हणजे इंडिगो असं.
मग ते आपल्याला रंग ते आपण लक्षात ठेवले असतात तसेच इंद्रधनुष्य, आणि ते ठरलेले आहेत, असं नाही की वेगवेगळे. तुम्ही बाहेरच्या देशातल्या कोणाला विचारलात की रेनबो मधले कलर्स कोणते, तर ते पण तेच सांगणार. म्हणजे हा जो आहे तो संच आहे. मग संच कसा ओळखायचा? संच म्हणजे असा समूह असतो ज्याच्यातले घटक हे सगळीकडे सारखे असतात, कोण वेगवेगळा नाही सांगणार. आता समजा मी तुम्हाला सांगितले की तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह, तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह जर विचारला, तर आता मला जो हुशार वाटतो तो तुम्हाला ढ पण वाटू शकतो. आपल्याला म्हणजे तुम्हाला असं तुम्ही समजा एखादं गणित किंवा काही विचारला प्रश्न, तर त्याला उत्तर नसेल येत, पण मी जर विचारलं तर अरे वा त्याने लगेच उत्तर दिलं, तर मला वाटेल अरे वा तो किती हुशार आहे. पण तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं त्यांनी किंवा बऱ्याच प्रश्नांचं उत्तर त्यांनी नसेल दिली, त्याला नसेल येत, तर तुम्हाला वाटेल काय नाही येत ह्याला. म्हणजे माझ्या मते जो हुशार आहे तो तुमच्या मते असेलच असं नाही, म्हणजे प्रत्येकानुसार ते उत्तर बदलणार. तुमच्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांचा समूह जर विचारला, तर तो संच आहे का? हुशार विद्यार्थ्यांचा समूह संच आहे का? आहे का की नाहीये? हुशार विद्यार्थ्यांचा समूह संच आहे का? नाही बोलत. संच आहे का? नाही. नाही. बरीच मुलं थम्स अप दाखवत आहेत. असं असं उलटा नाहीचा अर्थ नाही म्हणजे असं डाग. तर हुशार विद्यार्थ्यांचा समूह हा संच नाहीये. नाहीये तो, नाहीये. कारण माझ्या मते जे हुशार विद्यार्थी आहेत ते दुसरं कोणाच्या मते असतीलच असं नाही. म्हणजे मी सांगितलेल्या हुशार विद्यार्थ्यांची यादी तुम्ही पण तीच सांगाल का? नाही, तुमच्या मते वेगळी मुलं हुशार असेल. म्हणजे मी सांगितलेले हुशार विद्यार्थ्यांच्या समूहातले जे घटक आहेत ते आणि तुम्ही सांगितलेले वेगळे वेगळे असणार. बरोबर आहे. म्हणून हा जो समूह आहे हुशार विद्यार्थ्यांचा समूह तो संच नाही. बरोबर. समूह आणि संचामध्ये फरक आहे ना. समूह म्हणजे कोणती गोष्ट एकत्र केली की तो समूह होतो, पण गणितामध्ये समूह आणि संच सारखे नाही. गणितामध्ये समूह, सगळ्याच समूहांना संच नाही म्हणत आपण. ज्या समूहातले घटक सगळीकडे सारखे सांगितले जातात असे समूहच संच असतात. एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या? संच आणि समूहामध्ये फरक. बर, आता आपण बेसिक कळतंय ना काय शिकवलं मी? बरं, आता आपण काय शिकणार आहोत माहिती का? आपण आहे ना वेगवेगळ्या संख्यांचे संच आपण आधी शिकू, आणि मग आपण काय शिकणार आहोत की संच लिहिण्याच्या पद्धती. आधी आपण संच जे आहेत, संख्यांचे संच कोणते कोणते आहेत? संख्या बघा, संच बऱ्याच बऱ्याच गोष्टींचे असतात. जसं मी मगाशी सांगितलं की आठवड्यातील वारांचा समूह हा संच आहे. त्यानंतर हा वर्षातील महिन्यांचा समूह हा संच आहे. इंद्रधनुष्यातील रंगांचा समूह हा संच आहे. पण असे काही संख्यांचे संच आहेत. संख्या म्हणजे 1 2 3 4 5 किंवा ऋण वगैरे आपल्या ज्या संख्या आहेत त्यांचे पण संच आहेत. संच आहेत हा, ते संच आहेत सगळे संख्यांचे संच. मग ते वेगवेगळे आहेत, ते आधी आपल्याला माहित पाहिजेत. तुम्हाला माहित आहेत का संख्यांचे संच? सेट ऑफ नंबर्स. बर, तुम्हाला माहित असेल कारण तुम्ही शिकला असाल, थोडंफार कळतंय. माहित आहे ना? तर ते आपण शिकणार आहोत. परत एक रिव्हिजन करूया की संख्यांचे संच कोणते कोणते आहेत. संख्यांच्या संचामध्ये सगळ्यात पहिला जो संच येतो तो कोणता येतो? कोण सांगेल का? संख्यांचा संच. संख्यांच्या संच. संख्यांचा संच. जोरात. नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक नॅचरल नंबर. इंग्लिश बोल ना.
आता मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते, आपण स्क्रीनवर बघू, म्हणजे आपण मी लिहिते मग तुम्हाला कळेल. हे आपल्याला माहित पाहिजे तर संख्यांचे संच जे आपण शिकलो ना ते आपल्याला माहित पाहिजे. नैसर्गिक संख्यांचा संच. हा बरोबर. आता आपल्याला जे संच आहेत बरोबर आहेत, आता नैसर्गिक संख्यांचा संच हा आपला संख्यांचा सगळ्यात लहान संच आहे. बघा आपण जो नैसर्गिक संख्यांचा संच लिहितो तो सुरू होतो 1 पासून. हे खूप लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला नंतर साठी पण खूप उपयोगी आहे. बघा संच लिहिताना नेहमी महिरपी कंसात लिहायचा. असा महिरपी कंसात आपण संच लिहिण्याची पद्धत आहे, याला महिरपी कंस म्हणतात. संच कोणतेही संच लिहिताना असे महिरपी कंसातच लिहायचे असतात. आता पहिला जो आपला संख्यांचा संच आहे, आपण शिकतोय संख्यांचे संच. काय शिकतोय आपण? संख्यांचे संच. आता संख्यांचे वेगवेगळे संच आहेत. पहिला जो संच आहे तो आहे सगळ्यात छोटा संच, ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्यांचा संच. नॅचरल नंबर्स, नैसर्गिक संख्यांचा संच. तर नैसर्गिक संख्या ज्या सुरू होतात त्या 1 पासून सुरू होतात. 1 2 3 4 5 6 आणि पुढे डॅश 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 म्हणजे काय, तर पुढे असंख्य संख्या, अनंत संख्या. 1 पासून सुरू होणार पण पुढची जी पुढच्या ज्या संख्या आहेत त्या अनंत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 100 1000 10,000 लाख कोटीमध्ये 10 दशकोटी, म्हणजे असंख्य अनंत संख्या. पुढे पहिली संख्या माहित आहे मला 1 आहे, पण शेवटची नाही माहित आहे. ठीक आहे. असा जो संच बनतो त्याला आपण म्हणतो नैसर्गिक संख्यांचा संच पहिला. याला आपण मोज संख्या पण म्हणतो, काउंटिंग नंबर्स पण म्हणतो. मोज संख्या जर तुम्हाला म्हटलं तर मोज संख्या पण याच आहेत. नैसर्गिक संख्या ज्या आहेत ना त्याच मोज संख्या आहेत. कारण कोणतीही गोष्ट मोजताना, आता समजा तुम्हाला बरेचसे पेन सांगितले मोजायला, तर मोजताना तुम्ही कशापासून सुरुवात करता? 1 पासून. 1 2 3 4 असं नाही शून्यापासून सुरू करता. असं काय आहे का? तुम्ही शून्यापासून मोजायला सुरुवात करता. काउंटिंग नंबर्स किंवा मोज संख्या ज्या आहेत त्या पण नॅचरल नंबर्सच आहेत, म्हणजे नैसर्गिक संख्यांनाच आपण मोज संख्या पण म्हणतो. लक्षात ठेवायचं, मोज संख्या म्हटलं तरी त्या 1 2 3 4 अशाच असतात. बरोबर. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन मी काय लिहिते ते दिसते का? थम्सअप करा. दिसतंय ना? स्क्रीनवर दिसतंय ना? बर. आता या मोज संख्या म्हणायचं, नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा जो संच येतो संख्यांचा तो आहे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्यांचा संच. होल नंबर्स. हा. तर डब्ल्यू मध्ये ज्या संख्या येतात त्या शून्यापासून सुरू होतात, कारण शून्याला इथे जागा नाहीये. नैसर्गिक संख्यांमध्ये शून्याला जागा नाहीये, मग त्याला कुठे घेतलंय? तर डब्ल्यू मध्ये घेतलंय. म्हणजे नैसर्गिक संख्यांपेक्षा फक्त एकच संख्या याच्यात जास्त आहे, जी आहे 0. नैसर्गिक संख्यांमध्ये ज्या संख्या त्याच्यात फक्त 0 मिळवला की तो संच होतो पूर्ण संख्यांचा संच. बाकी सगळं पुढे अनंत संख्या, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 1000 अनंत संख्या पुढे. पण या सुरू होतात शून्यापासून, कारण एन मध्ये 0 नाही येत. नैसर्गिक एन 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 म्हणजे नैसर्गिक संख्या ज्याच्यामध्ये 0 नाही येत. पण मग 0 कशामध्ये घेतलं त्यांनी? डब्ल्यू मध्ये, पूर्ण संख्यांच्या संचात. म्यूट करा मुलांना, म्यूट करा. त्यानंतर
त्यानंतर आपला जो तिसरा संच येतो तो आहे आयचा संच, इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. मुलांना म्यूट करा. म्यूट ठेवा. पुढे आहे आपल्याला पूर्णांक संख्यांचा संच. पूर्णांक नैसर्गिक पहिला सगळ्यात छोटा संच जो आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच जो 1 पासून सुरू होतो. त्यानंतर आहे पूर्ण संख्यांचा संच जो W पासून सुरू होतो आणि त्यानंतर आहे पूर्णांक संख्यांचा संच जो ज्याला आपण आय ने डिनोट करतो, आय ने दर्शवतो. आता पूर्णांकामध्ये कोणत्या संख्या येणार? तर पूर्णांकामध्ये येतात सगळ्या धन संख्या म्हणजे 0, धन संख्या उजवीकडे सगळ्या इकडे अनंत संख्या पुढे आणि डावीकडे ना सगळ्या ऋण संख्या आहेत. त्याच्या डावीकडे ना सगळ्या ऋण 1, ऋण 2, ऋण 3 आणि इकडे पण डॅश डॅश आहे. या बाजूला पण डॅश डॅश. डावीकडे पण सगळ्या ऋण संख्या ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 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 6, ऋण 7, ऋण 8, ऋण 10, ऋण 100 डावीकडे आणि उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या 1. हे बघा दिसतंय इकडे डावीकडे जो आहे तो वेगळा संच आहे. डावीकडे ज्या आहेत त्या सगळ्या ऋण संख्या आणि उजवीकडे सगळ्या धन संख्या. म्हणजे याच्यामध्ये पहिली संख्या पण नाही सांगता येत आणि शेवटची पण नाही सांगता येत कारण दोन्ही बाजूने जो संच आहे तो दोन्ही बाजूने अमर्याद आहे. जसं नैसर्गिक संख्यामध्ये पहिली संख्या आपल्याला माहित होती 1 आणि पूर्ण संख्यांच्या संचात पण पहिली संख्या 0 आहे. शेवटची नाही सांगता येत आपल्याला. पण पूर्णांक संख्यांमध्ये डावीकडे पण वाढत जातो संच म्हणजे डावीकडे सगळ्या ऋण संख्या उजवीकडे सगळ्या धन संख्या. बरोबर आहे. कारण ऋण संख्यांना इथे जागा नाहीये. एन मध्ये आणि डब्ल्यू मध्ये ऋण संख्यांना जागा नाहीये आणि ऋण संख्या पण असतात की ऋण संख्या या अस्तित्वात आहेत याचा अर्थ त्यांना कुठल्या तरी संचात पाहिजे ना जागा. पण मग एन मध्ये आणि डब्ल्यू मध्ये त्यांना जागा नाही दिलीये. मग त्यांना जागा मिळाली आय मध्ये पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये. मग ऋण संख्यांसाठी पण त्याच्यामध्ये फक्त ऋणच येतात असे नाही. त्याच्यामध्ये सगळ्या धनसंख्या पण येतात, 0 पण येतो आणि प्लस ऋण संख्या पण येतात. आता सगळ्या मिळून तुम्हाला पूर्णांक संख्यांचा संच बनतो. 3 संच कळले सगळ्यांना व्यवस्थित? थम्स अप करा. कळले सगळ्यांना? बर. आता आपण शिकणार आहोत पुढचा संच. आता पुढचा संच कोणता आहे बरं? तर आता बघा आपल्याला संख्यांचे संच शिकतोय बरोबर आहे. आता 1, 2, 3 ला जागा दिलीये, 0 पण जागा मिळाली, ऋण संख्यांना पण जागा मिळाली. पण आपण अशा पण संख्या शिकलोय. अशा हे बघा अशा अशा याला काय म्हणतात बरं? या संख्यांना अशा संख्यांना काय बरं म्हणतात? जे आपण अंश आणि छेदाच्या रूपात. हा बरोबर. पण मग त्यांना काहीतरी म्हणतात, आपण काहीतरी म्हणतो त्यांना. तर त्यांना आपण म्हणतो अपूर्णांक संख्या किंवा आपण फ्रॅक्शन म्हणतो त्यांना. म्हणजे ज्या अंश वरती अंश आणि छेद खाली छेद वरच्या जी संख्या असते त्याला अंश म्हणतात. अंश आणि छेदाच्या रूपात जे आपण लिहितो त्या संख्या म्हणजे त्याच्यामध्ये अंश असतो छेद असतो असं 1/2, 5/7, ऋण 2/3 है ना. म्हणजे छेदामध्ये अंश आणि छेदाच्या स्वरूपातल्या ज्या संख्या आहेत त्या. आता यांना इथे कुठेच जागा नाहीये बघा. पूर्णांक संख्यांचा जर संच बघितला आपण आय जो आहे पूर्णांक संख्यांचा संच त्याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या सगळ्या बघा. पूर्णांक संख्यांमध्ये लक्षात ठेवा मुलांनो, पूर्णांक संख्यांच्या जर संचामध्ये ऋण 1, ऋण 2, ऋण 3 उजवीकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7
डावीकडे ऋण 1, 2, ऋण 3, ऋण 2, ऋण 3, ऋण 4. मग या ज्या संख्या आहेत ना, या सुद्धा आपण अंश छेदाच्या रूपात लिहितो. म्हणजे आता समजा मी तुम्हाला सांगितलं की 5 संख्या आहे, तर 5 संख्या जी आहे ना, मी समजा नुसतं तुम्हाला सांगितलं की 3, तर 3 जी आहे संख्या ती मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते. पण ती कशी? 3/1. म्हणजे जर तुम्हाला इथे छेदात काही नाहीये तर ती जर तुम्हाला अंश छेदाच्या रूपात लिहायची तर अंश ती संख्या लिहायची आणि छेदामध्ये 1 लिहायचं. ही झाली आपली अंश छेदाच्या रूपातली संख्या. समजा मी तुम्हाला सांगितलं ऋण 7. ही ऋण 7 जर तुम्हाला अंश छेदाच्या रूपात लिहायची आहे तर तुम्ही कसं लिहिणार? ऋण 7/1 अशी लिहिणार. बरोबर आहे. आता या ज्या सगळ्या संख्या आहेत 2/5, ऋण 3/4, ऋण 6/8, अशा ज्या संख्या आहेत ना, यांच्या छेदामध्ये बघा 1 नाहीये, यांच्या छेदामध्ये 5 आहे, 4 आहे, 8 आहे. आता जेवढ्या पण पूर्णांक संख्या असतात, आय मध्ये ज्या संख्या आहेत, जेवढ्या पण आय मध्ये संख्या आहेत त्या सगळ्यांचा छेद जो आहे, जर मला ते अंश छेदात लिहायचे तर सगळ्यांचा छेद किती असेल बरं? जसं मी मगाशी सांगितलं, छेद किती असतो पूर्णांक संख्यांचा? जर मला ते अंश छेदाच्या रूपात लिहायचे तर त्यांचा छेद किती आहे? जर मला या पूर्णांक संख्या आय मध्ये ज्या संख्या आहेत त्या समजा मला अंश छेदाच्या रूपात लिहायच्या तर त्यांचा छेद किती आहे? या सगळ्या संख्या आय मध्ये ज्या संख्या आहेत ना, आय मध्ये काय काय येतं? ऋण 3, ऋण 2, ऋण 1. या पूर्णांक संख्या आहेत. याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या, आय मध्ये येणाऱ्या संख्या. मुलांनो, आय मध्ये येणाऱ्या संख्या ना अंश छेदाच्या रूपात लिहिता येतात आपल्याला, पण सगळ्यांचा छेद आपण काय लिहितो? 1 लिहितो. 1. आणि तो आपण लिहत नाही. 1 जर छेद असेल ना तर तो लिहत नाही आपण, फक्त वरचीच संख्या लिहितो अंशात. कारण 1 आहे तर आपण समजून जातो की छेदात काही नाही म्हटल्यावर 1 आहे. बरोबर आहे. पण मी ह्या सगळ्या ज्या आय मधल्या संख्या आहेत ना त्यांचा छेद 1च आहे. पण मग समजा अशी संख्या आहे 5/2, ज्याचा छेद इथे 2 आहे, ती इथे आय मध्ये नाही लिहू शकत आपण. कारण आय मध्ये जेवढ्या आपण संख्या आहेत ना त्यांचा सगळ्यांचा छेद आपण 1 असतो, आणि म्हणून आपण तो 1 असतो ना म्हणून लिहत पण नाही तो छेद, फक्त वरची संख्या लिहितो. बरोबर आहे मुलांनो. पण 5/2 आहे, ऋण 7/3 आहे, 8/5 आहे. मग ह्यांचा जो छेद आहे तो 1 नाहीये बघा ना. इथं छेद 2 आहे, इथं 3 आहे. छेद 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 म्हणजे खालची संख्या, अंश म्हणजे वरची संख्या. आय मध्ये जेवढ्या पण संख्या येतात त्यांचा छेद किती असतो बरं? आय मध्ये जेवढ्या पण संख्या असतात त्यांचा छेद किती असतो? किती? पूर्णांक संख्यांमध्ये आय मध्ये ज्या संख्या येतात त्यांचा छेद किती असतो बरे? 1 असतो. बरोबर बरोबर. म्हणजे ऐकताय तुम्ही? मला पण कळू दे तुम्ही ऐकताय की नाही. नाही तर मी इथे एकटी बडबड बसेल ना, कोण ऐकतच नसेल तर मग काय करायचं. बघा, जर पूर्णांक संख्यांमध्ये जेवढ्या संख्या येतात त्यांचा छेद 1 आहे, पण अशा संख्या कुठे लिहायच्या बरं ज्यांचा छेद 1 सोडून दुसरा आहे कोणता तरी? म्हणजे छेदामध्ये 2 आहे, छेदात 3 आहे, छेदात 5 आहे, छेदात 11 आहेत. छेदामध्ये त्या संख्यांना आय मध्ये जागा नाहीये. आय त्याच्यामध्ये येणार नाही, कारण आय मध्ये जेवढ्या संख्या येतात त्यांचा छेद 1 आहे. पण मग अशा संख्यांना कुठे जागा आहे? 5/2. त्या पण तर संख्या आहेत, त्यांना पण जागा मिळाली पाहिजे. हा, हे 5/2 आहेत, ऋण 7/3 आहेत, 8/5. अशा ज्या अपूर्णांक संख्या आहेत ज्यांचा छेद 1 व्यतिरिक्त दुसरा आहे, 1 नाहीये, दुसरा आहे कोणता तरी, मग त्यांना कुठे जागा आहे? ज्यांचा छेद 1 आहे त्यांना जागा आय मध्ये आहे, पण छेदात 2 आहे, छेदात 3 आहे, छेदात 11 आहे, छेदात 13 आहेत. म्हणजे 1 सोडून दुसरी कोणती संख्या छेदात जर आहे तर त्या संख्या जाणार कुठे? त्यांच्यासाठी पण तर पाहिजे कोणता तरी संच.
हा, मग त्याच्यासाठी जो संच तयार झाला तो आहे परिमेय संख्यांचा संच. त्याच्यासाठी जो संच बनला अशा संख्यांसाठी, अपूर्णांक संख्यांसाठी ज्यांचा छेद एक नाहीये तर एक व्यतिरिक्त दुसरा कोणता तरी आहे, असा जो संच बनला तो आहे परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्यांचा संच जो आपण Q या अक्षराने दर्शवतो. आणि Q मध्ये कोणत्या संख्या येतात तर अशा सगळ्या संख्या ज्या आपण अंश छेदाच्या रूपात लिहू शकतो, P छेद Q स्वरूपात लिहू शकतो. P छेद Q म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहू शकतो. फक्त अट एकच आहे की छेद Q म्हणजे छेद हा शून्य नसला पाहिजे. Q म्हणजे छेद हा शून्य नसला पाहिजे, ही एकच अट आहे. आणि अशा सगळ्या संख्या अंश छेदाच्या रूपातल्या, फक्त एकच अट की छेद शून्य नसला पाहिजे, अशा सगळ्या संख्या या Q मध्ये येतात. मग मला सांगा 2/3 याच्यात येईल का? अंश छेदाच्या रूपातल्या सगळ्या संख्या येणार. ऋण 3/5 याच्यात येणार. मी समजा 6 सांगितली संख्या तर 6 याच्यात येईल का? 6 का 6 येईल याच्यामध्ये? 6 का बरं येईल? कारण की धनसंख्या आहे. संख्या आहे. ऐका, हा, कारण माहितीये का 6 ही जी संख्या आहे, मुलांनो आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे की परिमेय संख्या कोणाला म्हणायचं माहितीये का? म्यूट करा. परिमेय संख्या कोणाला म्हणायचंय माहितीये का? ज्या आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहू शकतो ना, त्या सगळ्या संख्यांना परिमेय संख्या म्हणायचं. अंश आणि छेदाच्या रूपात. फक्त एकच अट आहे की छेद शून्य नसला पाहिजे. छेदात शून्य नाही पाहिजे. बाकी शून्या व्यतिरिक्त कुठली पण संख्या छेदात चालेल. मग 6 जर मी संख्या सांगितली तर 6 ही Q मध्ये येईल का? 6 तर Q मध्ये येणार आहे, कारण Q मध्ये कोणत्या संख्या असतात ज्या मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते. तर मी फक्त 6 आहे संख्या याचा अर्थ ती पण मी अंश छेदाच्या रूपात लिहू शकते. जसं मगाशी मी सांगितलं की जर त्याच्या छेदात काही नसेल तर तो 1 असतो. मग ही अंश आणि हा छेद 1 आहे. मग छेद 1 चालेल आपल्याला, कारण छेद नकोय, फक्त शून्य नकोय. बाकी कोणताही छेद चालेल मला. मग या सगळ्या संख्या तुमच्या या Q मध्ये येणार आहेत. मला एक प्रश्न विचारायचा मुलांनो, कळलं का तुम्हाला की समजा मी सांगितलं तुम्हाला की ऋण 2 आहे तर ऋण 2 येईल का Q मध्ये? ऋण 2 ही संख्या Q मध्ये येईल का? मी समजा फक्त सांगितलं ऋण 2 तर ऋण 2 ही Q मध्ये येणार आहे का संख्या? हो. येणार मुलांनो, कारण अच्छा ऋण 2 मला सांगा, ऋण 2 N मध्ये येते का? ऋण 2 ही नैसर्गिक संख्येमध्ये येते का? ऋण 2 ही W मध्ये येते का? नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्या येत नाही, कारण नैसर्गिक संख्येमध्ये सगळ्या मोज संख्या येतात, 1 पासून सुरू होतात. त्यामुळे ऋण 2 N मध्ये नसणार. ऋण 2 W मध्ये येतो का? नाही येत. ऋण 2 W मध्ये पण येत नाही, कारण W जी संख्यांचा संच आहे ना तो सुरू होतो शून्यापासून. ऋण संख्या त्याच्यात पण येत नाही. ऋण संख्या डायरेक्ट कशामध्ये येतात? I मध्ये येतात. I मध्ये ऋण संख्या. त्यामुळे ऋण 2 जी आहे ती ऋण 2 I मध्ये येईल आणि एक Q मध्ये येईल. Q म्हणजे आपला परिमेय संख्यांचा संच. आता हे आपण संख्यांचे संच शिकलोय, बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला शिकू, कारण आपली वेळ संपलेली आहे. आवाज खूप येतोय.
बरं, आपला लेक्चर संपलेला आहे. सगळ्यांना कळलं मी काय शिकवलंय थोडं? हो. संख्यांचे संच. ठीक आहे, ठीक आहे. आपण आता पुढच्या लेक्चरला भेटू. ठीक आहे, कळलं ना शिकवलेला? आता करा. बाय. वेलकम. देखील मटाचे पोहे वा निस्ता टाकी